सभासद ठेवीदारांच्या पाठबळावरच प्रकाश पतसंस्थेची यशस्वी घोडदौड. पोपट चौगले. पतसंस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेडीमेळीत सभासदांना 15% लाभांश देण्याची घोषणा. संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार, सभासद आणि ठेवीदारांचे पाठबळ आणि कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा यामुळे प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची प्रगतीची यशस्वी घोडदौड सुरू आहे. पतसंस्थेने 30 कोटी रुपयांच्या ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. सभासदांना 15% लाभांश देण्यात येणार असल्याची घोषणा पतसंस्थेने चेअरमन पोपट चौगले यांनी केली. येथील जैन सांस्कृतिक भवन येथे प्रकाश ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर लक्ष्मण भोसले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पूजन, दीप प्रज्वलन करण्यात आले. अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पतसंस्थेच्या वतीने गावातील गुणवंत विद्यार्थ्यांना रोख रक्कम, गुच्छ, सन्मानचिन्ह देत आणि विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवलेल्या मान्यवर व्यक्तींचा सन्मानचिन्ह, शाल, गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे चेअरमन पोपट चौगले म्हणाले की अहवाल सालात संस्थेने 30 कोटी रुपयांच्या ठेवीचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. अर्जदारांनी संस्थेच्या वसुली कामी मोलाचे योगदान दिले आहे. संस्थेचे 1549 इतके सभासद आहेत. खेळते भाग भांडवल 38 कोटी 90 लाख पर्यंत गेले आहे. 30 कोटी 90 लाख 82,947 रुपयांच्या ठेवी झाल्या आहेत. 21 कोटी 74 लाख 66,569 रुपयांचे कर्ज वितरित करण्यात आले आहे. संस्थेने 93.50% इतकी कर्ज वसुली केली आहे. संस्थेला 25,24,505 रुपये 56 पैसे इतका नफा झाला आहे. संचालक मंडळाने नफा विभागणी केली आहे. यामध्ये सभासदांना 15% लाभांश देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. अहवाल सालात संचालक मंडळाच्या 14 सभा झाल्या. यामध्ये पतसंस्थेच्या प्रगतीचा आणि सभासदांच्या हिताचा निर्णय घेण्यात आला. सभासद ठेवीदार यांचे मिळणारे पाठबळ आणि विश्वास, कर्मचाऱ्यांची प्रामाणिक सेवा व संचालक मंडळाचा पारदर्शक कारभार यामुळेच पतसंस्थेची सातत्याने प्रगती होत आहे. पतसंस्थेने व्यवस्थापक अण्णासो मगदूम यांनी विषय पत्रिका आणि अहवाल वाचन केले. सभासदांनी विषय पत्रिकेवरील सर्व विषयांना एकमताने मंजुरी दिली. आयत्या वेळच्या विषयात संस्थेच्या सभासदांनी काही सूचना मांडल्या. संस्थेचे व्हाईस चेअरमन सूर्यकांत उदगावे यांनी सूचनांचे पालन करून संस्थेच्या प्रगतीसाठी संचालक मंडळ कटिबद्ध असल्याचे सांगितले. यावेळी पतसंस्थेचे संचालक बापूसो पाटील, महावीर खवाटे, बापू रोजे, कुबेर मगदूम, अण्णासो सुतार, अप्पासो मगदूम, संजय कुमार बंडगर, विश्वास कांबळे, जिणपाल शिरगावे, श्रीमती सुनीता पाटील, सुरेखा उदगावे, राजकुमार कोगनोळे, शांतीनाथ चौगले यांच्यासह पतसंस्थेचे सभासद, ठेवीदार, हितचिंतक, विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. पतसंस्थेचे उपव्यवस्थापक सचिन खोबरे यांनी आभार मानले. सूत्रसंचालन संचालक अप्पासो मगदूम यांनी केले. SK न्यूज सुरेश कांबळे.